नमस्कार. सर्व अव्वल चहा शाखाधारकांचे नमस्कार. तर अव्वल चहा मध्ये आपण आहे ना आज नायगाव येथील शाखेमध्ये आलेलो आहे. तर नायगावला जे शाखा आपले चालवत आहेत तर त्यांच्याशी आपण त्यांचं नाव आणि त्यांचा पत्ता त्यांच्याकडूनच ऐकूया. माझं नाव कृष्णाबाई पाटे. नायगाव सेंटॅक्स मध्ये आमचं दुकान आहे. अव्वल चहाचं चहा. बरोबर. काका, तुम्हाला जी अव्वल चहाचा शाखा घेतल्यापासून तुमचा अनुभव कसा आहे अव्वल चहाबद्दल? चहाबद्दल अव्वल चहाबद्दल आमचा अनुभव एकदम छान आहे. म्हणजे आम्हाला पहिले सुरुवातीला थोडे 5-7 चाय व्हावं लागल्यात. नंतर प्रगती हळूहळू 1 महिन्यामध्ये आमची प्रगती जवळजवळ 10-12 चायवर गेली. आज आमची ती प्रगती 17 चायवर गेली. म्हणजे 17 म्हणजे 3 लिटरचा एक चहा बनवतात असे 17 बनतात. म्हणजे लिटर मध्ये किती बनतं काका? लिटर मध्ये 45 ते 50. म्हणजे 45 ते 50 लिटर. लिटर बरोबर. म्हणजे कपांमध्ये एक 900,000 कप बनतायत. 900,000 कप. बरोबर. आणि काका, आता तुम्ही जर आता तुम्हाला अनुभव लोकांशी जर शेअर करायचा असेल तर तुम्हाला काय सांगणार तुम्ही, जे आपले जे शाखाधारक आहे किंवा जे आपल्यासाठी आपल्याकडे फोन करतात, आपल्याला कॉन्टॅक्ट करतात की बाबा मला शाखा घ्यायची आहे, तर त्यांना तुम्ही अव्वल चहाबद्दल काय सांगू शकाल? मी तर त्यांना सांगतो की जरूर अव्वल चहाचा हे आहे, रिस्पॉन्स चांगला आहे आणि लोक एकदा आलेला परत कुठे जात नाही असा अव्वल चहाचा रिस्पॉन्स. आणि काका, तुम्ही याच्या अगोदर कुठला व्यवसाय केला होता का? आम्ही गावालाच असायचो, शेती करायचो. नंतर मुलांनी हे केल्यामुळे आम्हाला आम्ही आमचं कोण सर्व व्यवस्थित करतो. बरोबर. आणि काका, आता तुम्ही इथे जवळपास तुम्ही सकाळी किती वाजता दुकान खोलतात? आम्ही 7-7:15 आणि बंद किती वाजता करतात? 10 वाजता बंद करतात. एकंदरीत काका, हे जे तुम्ही चहा विकताय, 45 लिटर जवळपास चहा विकताय, 900,000 कप विकताय, सगळं तुमचं भाडं जवळपास 25,000 भाडं आहे. ते भाडं वगैरे जाऊन तुम्हाला अंदाजे किती इन्कम राहत आहे? 83,000 रुपये आम्हाला. खूप छान. आणि काका, आता तुम्हाला जी काही तुम्ही चहा विकताय, चहा विकून तर तुम्हाला 2 पैसे मिळतात आहे, पण चहा दिल्यानंतर लोकांचा तुमच्याबद्दल अनुभव कसा आहे? एकदम चांगला आहे. लोकांना जर चहा मिळाला तर लोक येण्यासाठी इतका आपला अव्वल कसा आहे, ब्रँड चांगला आहे. नक्की. आणि काका, मला एक सांगा, तुम्हाला अव्वल चहाकडून कसं सहकार्य मिळत आहे? अनुभव असेल किंवा सहकार्य? आम्हाला सहकार्य वेळोवेळी चांगल्यासाठी आम्हाला पावडर वगैरे संपली तर तुरंत एकदम पाठवतात ते लगेच. आणि क्वालिटी एकदम चांगली देतात. जे सुरुवातीला चहाची क्वालिटी आहे ती आजपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही फेब्रुवारी पासून आपल्याशी जोडलेला आहात आणि आज जवळपास आपण सप्टेंबर मध्ये बोलतोय तुमच्याशी, बरोबर? जवळजवळ आज 21 सप्टेंबर आहे. आजपर्यंत तुम्ही पहिल्या दिवशी जी चव आहे तीच आतापर्यंत आहे. ओके. तर आता थोडक्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की आपल्यामध्ये जे मराठी वर्ग आहे किंवा जो काय व्यवसाय करायचा आहे, त्यांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? याने जरूर हा व्यवसाय करावा. व्यवसाय करताना सुरुवातीला थोडी अडचण होते की त्याची कॅपॅसिटी जर नसेल तर तो दूध वापरून त्याला वाटत कमी पैसे लागतात. पण ज्यावेळी तो प्रगतीत येईल त्यावेळी त्याला असं वाटतं की आपण हाच ब्रँड वापरला पाहिजे, हाच दूध वापरला, दूध गोकुळचंच वापरला पाहिजे, नाही तर दुधात चहाची टेस्ट आलं. ते झालं. म्हणजे थोडक्यामध्ये आपण ब्रँड प्रमोट करण्यापेक्षा आपण एक चांगल्या फॅटचं दूध वापरायला पाहिजे, थोडक्यामध्ये असं तुम्हाला म्हणायचंय. तर आता मला फक्त एवढंच म्हणायचंय की आता चांगल्या फॅटचं दूध असेल, सगळ्या गोष्टी चांगल्या प्रतीच्या वापरून आपण आपला व्यवसाय ग्रो करू शकतो, बरोबर? आता थोडक्यामध्ये एवढंच सांगायचंय सगळ्या सबस्क्रायबरना, सगळ्या आपल्या फ्रँचायझी होल्डरांना की आपण ज्यावेळेस एखादा व्यवसाय स्टार्ट करतो किंवा एखादा व्यवसाय चालू करतो तर कमीत कमी तुम्ही त्याच्यामध्ये काही म्हणजे एक 6 महिन्याचा कालावधी, म्हणजे असं धरू नका की 6 महिने तुम्हाला काहीच राहणार नाही. पहिल्या 30 दिवसानंतरच चहा सारख्या व्यवसायामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स कळतो. आज काकांनी फेब्रुवारी 2024 ला चालू केलंय, आज सप्टेंबर मध्ये आपण त्यांच्याशी बोलतोय. 6 महिन्यामध्ये आज ते 25,000 रुपये भाडं देत आहे आणि तिथलं इलेक्ट्रिसिटी बिल भरताय आणि जवळपास त्यांना 80-90 हजार रुपये इन्कम मिळत आहे. आज चहा सारख्या व्यवसायामध्ये लोक इतक्या प्रमाणामध्ये उतरत आहेत, तर त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की आज काका असतील, आज ह्या वयामध्ये, काका तुमचं वय किती? 59. म्हणजे बघा, 59 वयामध्ये आज 6 महिन्यापूर्वी चालू केलेल्या व्यवसायामध्ये आज ते 80-90 हजार रुपये 59 वयामध्ये कमवत आहेत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की कुठलाही माणूस असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, त्यांनी चांगले प्रयत्न केले पाहिजे. चांगले प्रयत्न करून त्यांनी त्यांचा व्यवसाय स्थापन केला पाहिजे. कारण व्यवसायामध्ये जे स्वातंत्र्य मिळतं ते इतरत्र कुठेही मिळत नाही. भले तुम्हाला
त्याच्यामध्ये स्टार्टिंगला जरा कमी रिस्पॉन्स मिळत असेल, परंतु तुमची चिकाटी आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतात. थोडक्यामध्ये आपण हा जो व्यवसाय करतो, ह्या व्यवसायामध्ये खूप चांगल्या प्रतीचं दूध, काकांना एवढं सांगायचं होतं मगाशी की दूध गोकुळ असो किंवा इतर कुठलाही ब्रँड असो, त्याचा फॅट चांगल्या प्रकारे वापरून तुम्ही त्यांना व्यवसाय करू शकतात आणि स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात. धन्यवाद.